दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया पांडुरंगा करू कथ मन मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नमः प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितम ओम नमो जे अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं विद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी दोजी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण त्याची वंदू मी श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे रोय तुमचे चरणी माझे रोय तुमचे चरणी माझे रोय धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे रोय तुमचे चरणी माझे रोय तुमचे चरणी माझे रोय माझा गेला अंगीकार गेला अंगीकार गेला अंगीकार गेला अंगीकार गेला अंगीकार विला 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 माझा गेला अंगीकार दाखविला परात्पर दाखविला परात्पर दाखविला परात्पर धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझी डोही माझा केला अंगीकार दाखविला परात्पर धर्म तो न कडे काय झाकेले डोळे जीव भ्रमलिया कामी कैशी कडो येती वर्म विषयाचा माझ काही धरोने दिलाज जीव भ्रमलिया कामी कैशी कडो येती वर्म तुका म्हणेलासी माया नाचविते कैसी जीव भ्रमलिया कामे कैसी कडो येती वर्म विठ्ठल कुंडली गवर्धा हरिविठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान धर्म तो न कडे काय झाकेले डोळे जीव भ्रमलिया कामे कैसी करू येती वर्म प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून दाखवलेलं कवित्व चिंतना करता निवडलेला अभंग महाराष्ट्राच्या आपल्या या पवित्र मातीत साधू आणि संतांची जी परंपरा संप्रदायाच्या तत्वानं अनुषंगानं सांगितली गेली या संत परंपरेमध्ये ज्यांच्या जगण्यामध्ये आईचं मातृत्व वडिलांचं प्रेम ओतपोत भरलेलं होतं ज्यांच्या जगण्यात चंद्रदेवतेची शीतलता सूर्यनारायणाची प्रकाशता अग्निदेवतेची दाहकता या पलीकडे सांगायचं तर 2025 पासून मागच्या 375 वर्षापूर्वी
इंद्रायणी मातेच्या तीरावरती वसलेल्या छोट्याशा देहू नावाच्या नगरीत, मावळ नावाच्या प्रांतात, पुणे नावाच्या जिल्ह्यात प्रगट झालेलं हे एक भक्तिरूपी वादळ. मुंबरावतकर मायबाप जीवाचं कान करून ऐका. वादळ अनेक निर्माण होतात, अनेकांची जीवन, संसार, आयुष्य एक तर उद्ध्वस्त किंवा सुजलाम सुफलाम करून ते वादळ निघून जातं. एक भक्तिरूपी वादळ प्रगट झालं. त्या वादळामध्ये न डगमगता एक भक्तिरूपी वृक्ष उभा राहिला आणि त्या भक्तिरूपी वृक्षाला लागलेलं हे एक गोंडस फळ. प्रगल्भ बुद्धिवंतांच्याही बुद्धीला नवलगलेलं कोड, विश्वनिर्मात्याच्या राजमुकुटातून निखळून गळलेला हा एक राजमोती. याही पलीकडे सांगायचं तर प्रज्ञा ज्यांच्या घरी पाणी वाहत होती, प्रतिभा घेऊनच जे कुडी या भूतलावर उदयाला आलं, प्रेमाचा भावाविष्कार पंगरूनच ज्यांच्या मुखातून काव्याचा बिभत्स, भयानक, वीर, शृंगार, शांत या रसाची निर्मिती होत गेली, ज्यांना परमार्थ करीत असताना भामचंद्र्या भंडाऱ्यासारख्या डोंगराची उंची लाभली, देऊसारखं उदास गाव लाभलं, इंद्रायणी मातेचा निर्मळ किनारा लाभला, बोलोबा कनकाईचा वंश लाभला, 7 पिढ्यांचा परमार्थ मूळ पुरुष विश्वंभर बाबा, पदाजी महाराज, हरिबाबा, मुकुंद महाराज, शंकर महाराज, कान्होबा महाराज, बोल्लोबा महाराज, फार मोठी परंपरा ज्यांनी जोपासली. याही पलीकडे सांगायचं तर साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरत्नाची निर्मिती करणाऱ्या आणि महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषानं चढवला, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, रामायण, महाभारत, वारकरी संप्रदायातील मुख्य ग्रंथांचं ज्यांनी अध्ययन करावं, मराठमोळ्या शब्दांना ज्यांनी दुधारी तलवारीसारखी धार दिली, मृत्यू लोकातला नश्वर देह, जो देव प्रभू रामचंद्रांना नेता येत नाही, जो देव भगवान गोपाळ कृष्णालाही नेता येत नाही, असा नश्वर देह ज्यांनी सदैव वैकुंठाला घेऊन जावं, असं वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये नोंद असलेले एकमेव महात्मा. याही पलीकडे या महात्म्याचं कौतुक करायचं तर 2025 मध्ये जसा अवकाळी पाऊस पडतो आहे आणि सगळीकडे दुष्काळाचं वातावरण, हा ओला दुष्काळ सगळीकडे प्रगट झाला, तसं मागच्या 375 वर्षापूर्वी महाराजांचा सावकारकीचा व्यवसाय होता. अल्ल्या नल्ल्या शेतकरी राजाला रुका अडका द्यायच्या बदल्यामध्ये सावकारकीच्या नियमानुसार जमीन लिहून घेतली जायची. महाराजांनी कर्ज वाटप केलं, जमिनी लिहून घेतल्या. सध्याच्या देहू गावापासून मुंबईच्या पनवेलपर्यंत जेवढी जमीन आहे, शेतकरी राजाने गहाण टाकली आणि तिथून पुढे सलग 6 वर्ष कोरडा दुष्काळ पडला. जनावरांना चारा नाही, अन्न नाही, माणसांना पाणी नाही प्यायला. व्याज तर जाऊ द्या, मुद्दल सुद्धा शेतकरी बाप देऊ शकणार नाही. हे ज्यावेळेला महाराजांच्या लक्षात आलं तर ज्यावरती जमिनी लिहून घेतलेल्या कागद होती ना, नोंद वह्या, गहाण खतं, ती सगळी एका कापडात गुंडाळायची. असे अनेक गाठोडे निर्माण केली, अनेक बैलगाड्यांमध्ये ती सगळी कागद भरली आणि ती सगळी गहाण खतं इंद्रायणीच्या तीरावरती आणली आणि त्या गाठोड्यात अजून दगड घातली की एकदा बुडवले की पुन्हा वरती येऊ नये. सगळी गहाण खतं, कर्जाची ती गहाण खतं इंद्रायणीच्या डोहात बुडवणारे आणि शेतकरी राजाचं सरसकट कर्ज माफ करणारे वारकरी संप्रदायातले पहिले महात्मा श्रीमंत योगी श्री तुकोबाराया. आणि त्या तुकोबारायांच्या श्रीमुखातून प्रगट झालेलं कवित्व आहे. माझी विनंती आहे उमानगरातील सर्व वारकऱ्यांना, असं मनवर उपकार करेल सारख्या नका वाजवू. खरंच शेतकऱ्याची लेकरं सारखे असल्यासारखे मनापासून वाजवा, खरंच वाजवा. त्याचे कारण सांगतो. टाळी वाजवल्यामुळे रक्ताभिसरण नावाची क्रिया जोरात होते. रक्ताचं सर्क्युलेशन जर व्यवस्थित झालं तर माणसाला उभ्या आयुष्यात हृदयविकाराचा झटका येत नाही आणि अटॅकनं माणूस मरत नाही. म्हणून टाळी वाजवा. विठ्ठल असं मरत नाही म्हटलं की जोरमा वाजवतात लोक. धन्यवाद सर्वांना. लागोनी या पाया विनवितो तुम्हा आणि कर टाळी बोला.
शेतकरी जगला पाहिजे म्हणून मी एवढं मोठं विषांतर केलं. ऐका ना गड्यांनो, जीवाचं कान करून. आपल्या देशातल्या MIDCतल्या कंपन्या जर बंद झाल्या ना तर 20% लोक मरतील. सरकारी नोकऱ्या जर बंद झाल्या ना तर भारतातले 50% लोक मरतील. पण शेतकऱ्यांनी जर पिकवणं बंद केलं ना पूर्ण देश मरेल, एवढं लक्षात ठेवा. तो जगला पाहिजे. आणि मला आता असं वाटतं 2025 मध्ये लोकांनी सप्ताह नाही केले तरी चालतील. मी थोडं वेगळ्या विचाराचा कीर्तनकार आहे. पटलं त्यांनी घ्यायचं, नाही पटलं त्यांनी सोडून द्यायचं. सप्ताहाला जेवढं मानधन लागतंय ना तेवढं थोडं शिल्लक टाकू. आणि ज्या शेतकऱ्यांवरती खरंच आपबीती आहे, ज्याची दिवाळी साजरी झाली नाही ना, त्याच्यापर्यंत थोडा कौतुकाचा शिदा सप्ताहाच्या माध्यमातून पोहोचवू, असा संकल्प महाराष्ट्रभर गुंजला पाहिजे. कारण शेतकरी जगला, एक बोलू, माणसंच नाही म्हणणार बरं का. शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही तर प्राणीसुद्धा मरतील, पशुपक्षीसुद्धा मरतील. घरामध्ये कपाटभर नोटा असू द्या, पण भूक लागली की नोटा खाता येत नाहीत. एक लक्षात घ्या. अदृश्य पंचमहाभूतांना, देवी देवतांना, शंभो महादेवाला, उमानगराच्या पवित्र मातीतून माझी विनंती आहे, ज्या शेतकऱ्याच्या शेतातलं अन्न आमच्या ताटात येत आहे त्या शेतकरी बापाची लेकरू उपवासी झोपू देऊ नका. आणि जो सीमेवरती आमच्याकरता जागतोय त्या सैनिक दादाच्या केसाला धक्का लागू देऊ नका. ही मागणी पांडुरंगान जर माझी पूर्ण केली, आजचं कीर्तन, आपला सप्ताह यशस्वी झाला असं गृहीत धरूया. 4 चरणाचा अभंग आहे, श्रीमंत योगी श्री तुकोबारायांचा आहे. एका श्रीमंत योगाच्या श्रीमुखातून प्रगट झालेले शब्द आहे. न मिळणारी नरतून ईश्वरानं, ब्रह्मांडाच्या मालकानं, धन्यानं तुम्हा आम्हाला दिली. आला त्या जन्माला, ज्या कार्यासाठी आलात, तुकोबाराया सांगतात, अजाणता एक विसर, एक भूल आपल्याला पडलेली आहे आणि मूळ धर्मापासून आपण लांब चाललेले आहात. धर्म तो न कळे आणि धर्म न कळल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण केलं. काय झाकीले डोळे. साधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं की तुकोबाराया जीवाने धर्म सोडावा. याचं काही कारण असेल ना, हा धर्मापासून लांब जातोय. म्हटले या जीवाला कामानं बाधित केलं, कामाने भ्रमवित केलं आणि धर्मच नाही तर नरदेहाला येण्याचं वर्मही हा जीव विसरला. जीव भ्रमली या कामे, कैसी कडू येती वर्म. महाराज, जीवाने धर्म सोडावा, वर्म विसरावा, याला अजून काही कारण आहे का? तुकोबारा पुन्हा कारण सांगता, या जीवाला विषयासक्ती लागली. विषय इतका वाईट आहे की तो विषय उपभोगण्यासाठी माणूस स्वतःची पात्रता, उंची, लेवल सगळं विसरून जातो. तुकोबारा स्पष्ट उक्तीने सांगतात की तो लाज बाळगत नाही. मी कोण आहे आणि मी काय करतोय. विषयाचा माझ काही धरून दिला जो. महाराज, जीवाने धर्म सोडावा, वर्म विसरावा, विषयासक्ती, कामासक्ती अंगीकारावी. याचं पुन्हा काही कारण आहे का? तुकोबारा शेवटचं कारण सांगतात, या सर्वाचं मूळ कारण आहे माया. आणि माया जीवाला ज्या पद्धतीनं नाचवेल त्या पद्धतीनं जीव नाचू लागतो. दैवी हे श्री गुणमयी मम माया दोऱ्यात. परमात्मा म्हटले की माझी माया तरुण जाणं अर्जुना फार कठीण आहे. आणि ही माया जीवाला नाचवते. माया म्हणजे नेमकं काय? भजन करा सांगतो. विठ्ठल एक छोटस बाळ आहे, अंगणवाडीतून घरी आलं. खाऊचा डबा आहे त्याच्या हातात. त्याचे वडील, त्याचे आजी आजोबा, काका काकू, एकत्र कुटुंब असावं, सर्वजण भेटले त्याला. तो सर्वांजवळ थांबतोय पण खाऊच्या डब्याला कोणाला हात लावू देत नाही. आणि त्याची नजर फिरते चारी बाजूला. तो शोधतोय कुणाला तरी. त्याला वाटेत ब्रह्मदेव भेटला तरी त्याचं समाधान होणार नाही. त्याला देशाचे पंतप्रधान येऊन जरी त्याच्या समोर उभे राहिले तरी त्याचं समाधान नाही. त्याला दिसली पाहिजे तीच व्यक्ती. कोण? सर्वजण बोला. त्याची माय, आई. लक्षात घ्या. तिला बघितलं की त्याचं अर्ध पोट भरतं. लक्षात घ्या. अंगणवाडीच्या वेळेला नाही, शाळेतून आला, दप्तर टाकलं, कोण दिसलं पाहिजे? तुम्ही बोलाल गड्यांना. त्याची मायच. हायस्कूलातून आला, कॉलेजातून आला, बॅग टाकली, कोण दिसलं पाहिजे? असं किती वर्ष? हा, त्याचं उत्तर हे आहे. ते पिवळे केलेले तांदूळ त्याच्या डोक्याला जोपर्यंत मारून फेकले जात नाही ना तोपर्यंतच आई.
आणि नंतर ती माया त्या जीवाला ज्या पद्धतीने नाचवेल, मी व्यवहारातला सिद्धांत सांगतोय पण परमार्थही तोच म्हणतोय की ती माया जीवाला नाचवते. तुका म्हणेल असे आणि माया नाचविते. आणि मायेच्या आहारी गेल्यानंतर माया व्यर्थ माया देवी गर्भवास गोवी आणि नश्वर भोगावे नाना योनी. त्या मायेला जवळ गेलं की जाऊ नये त्या योनीपर्यंत जीव पोहोचतो. असा या अभंगाचा मतीत धावता भावार्थ मांडण्याचा मी प्रयत्न केला. भावार्थ असाच असेल सांगता येत नाही. ही एक माझी अल्पमती. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. सर्वांना ज्ञात आहे, बहुश्रुत आहे की आजची ही नामसंकीर्तन रूपी सेवा आपल्या उमानगरामध्ये वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारी आपली मुमराबाद नगरी, तालुका जिल्हा जळगाव, मुमराबाद नगरीतील उमानगरात श्री गणेशजी शंभू महादेव यांच्या दरबारात हा अखंड ज्ञानेज्ञ सोहळा व संगीतमय शिव महापुराण कथा वर्ष दुसरं, ज्यांच्या मुखातून आपण कथेचं रसपान करीत आहात, कथा रस प्रवाहक स्वामी केशवाचार्यजी महाराज श्रीधाम वृंदावन, ज्यांच्या कुशल मार्गदर्शनानं सप्ताह चाललेला आहे. आमचे बंधू हरिभक्तपरायण या महाराष्ट्रातलं एक उगवता सूर्य हरिभक्तपरायण तेजसजी महाराज वडगावकर, ज्यांनी मृदंगाची सेवा दिली आहे. अवघा महाराष्ट्र ज्यांचं नाव घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात करीत नाही. आमचे सर्वांचे लाडके म्हणण्यापेक्षा लाडका आमचा विठोबा, लक्षात घ्या. ज्यांच्या मुखातून आपण कोकिडेप्रमाणे गायन श्रवण करीत आहात, आदरणीय हरिभक्तपरायण रोहिदासजी बाबा निंभोरेकर. माझं जीवन ज्या ग्रंथाला समर्पित आहे, संबंध उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त भागवताचा कथा करणारा जर कथाकार कोणी असेल तर हे माझं जीवन आहे. ज्या ग्रंथाला मी माझं जीवन समर्पित केलं त्या भागवताचं नाव ज्यांना लाभलं आमचे भागवत बाबा. ज्या पंथीमध्ये वाट टाकली तिला पेटवली की तिला दीपक म्हणतात, असे विनेकरी. माझे परिचित अपरिचित गायक वादक कथाकार परिसरातून आलेले वारकरी माता पिता सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात. मस्तक हे पायावरी या वारकरी संता. आणि विशेष म्हणजे ज्यांच्या माध्यमातून या उमानगरातील हा कार्यक्रम संबंध महाराष्ट्राला नाही तर विश्वाला प्राप्त होणार आहे. ज्ञानियांची माऊली एकदा दादा करता टाळी वाजवा. ज्ञानाची माऊली आळंदीमध्ये, ज्ञानियांचा राजा, साधकाचा मायबाप, योग्याची माऊली. नाव खूप चांगलं ठेवलंय तुम्ही. आता मी अनेक युट्यूब चॅनलचे मालक पाहिले. अचानक भयानक चॅनल, गालीन लोटांगण मोकळं पटांगण. एक लक्षात घ्या, ज्ञानियांचा राजा नाव दिलं, ज्ञानोबरायांचं नाव दिलंय चॅनलला. मी नेहमी सांगतो, मला भूक लागली आहे, मला कोणी 4 घास अन्न देतं का? पोटाकरता मागितली तिला भीक म्हणतात, परिवाराकरता मागितली तिला भिक्षा म्हणतात, समाज कार्यासाठी मागितलं त्याला दान म्हणतात. पण या जगाला सुखी करण्यासाठी जे मागितलं गेलं ना त्याला माझ्या ज्ञानोबरायांचं पसायदान म्हणतात. ज्या माऊलींनी विश्वाला पसायदान दिलं, ज्या लोकांनी त्रास दिला ना, ज्यांनी हिनवलं ना, ज्यांनी इंद्रायणी स्नान करू दिले नाही, ज्यांनी सिद्धेश्वराचं दर्शन घेऊ दिलं नाही, ज्यांनी आळंदीत माधुकरी मागू दिली नाही, त्या लोकांकरता पहिली मागणी केली, जे खडांची व्यंकटी सांडव. आणि तया दादा असं अंतक्रम प्रगट करण्यासाठी फार मोठं खाडीच असावं लागतं. आणि त्या तुमची माझी माय विश्व माऊली ज्ञानोबरायांचं नामकरण दादांनी दिलं. दादांनी धन्यवाद देतो. दुसऱ्या वर्षातील तिसराच दिवस असेल ना, कीर्तन रूपी पुष्प समस्त कार्यकारिणीतून माझ्या वाटेला आलं. उमानगरात मी मुमराबादमध्ये अनेक ठिकाणी कीर्तन केली बाबा. पण ठाकरे बाबा, तुम्ही जी ही मंदिराची संकल्पना केली आहे, मंदिर जर बघितलं इतकं गोड आहे, मूर्ती इतकी आकर्षक आहे, शिवलिंग इतकं गोड आहे,
की फक्त बोलत नाहीये. एक मुख्य काशी उत्तर प्रदेशामध्ये आहे आणि दुसरी काशी उमानगरातच आहे. असं एक गोड वातावरण निर्माण केलं. दाटीवाटीनं सर्व मायबाप इथं उपस्थित आहेत. मी तर महादेवाला विनंती करेन, मी जर मेलो ना तर अशाच नगरात माझा जन्म झाला पाहिजे. ते खरंच इतका गोड परमार्थ आहे. ऐका ना, मी मेलो पाहिजे म्हणून पण टाळ्या वाजवतोय तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद देतो तुम्हाला. मला बघायचं होतं किती प्रेम आहे बाबा. धन्यवाद. ऐका, खूप गोड वातावरण आहे. हा भोळा परमार्थ आहे आणि तुका म्हणे भोळा जिंकू जाणे त्याच्यात दादा लय भोळी माणसं जोडून ठेवली आहेत. खरं सांगू, उमानगरातील ही कीर्तनाची सेवा जरी तुम्हा सर्व मंदिर समितीच्या वतीनं उमानगरवासियांच्या वतीनं मजपर्यंत सुपूर्द करण्यात आली, पण खऱ्या अर्थाने या 8 कीर्तनकारांमध्ये मला पहिला फोन जो आला तो तालुका पोलीस स्टेशनमधून आला. मीच घाबरलो, म्हटलं आपण काहीच करेल नाही भाऊ. असं काय? माऊली तालुका पोलीस स्टेशनमधून बोलतो म्हटले. ठीक आहे, कुठे आहात? म्हटलं गोशाळेत आहे, आश्रमात. बोलायचं होतं थोडं. बोला की. मनोज पाटील बोलतो म्हणे तालुका पोलीस स्टेशनमधून. मग बोला की साहेब. उमानगर आहे मुमराबादला, तिथं शंभू महादेवाचं मंदिर आहे, तिथून तुम्हाला एक फोन येईल. तेव्हा माझ्या जीवात जीव आला. ठीक आहे म्हटलं सरजी. ठाकरे बाबा, तेजस्जी महाराज किंवा माजी कृषी अधिकारी प्रकाश दादा यांचा फोन येईल म्हटले. ठीक आहे. आणि कर्मसंयोगानं महाराजश्रींनी मला फोन केला. एवढी सेवा मी स्वीकारली. कालपर्यंत 2-2 कथेत अडकलो होतो. रायगड तालुक्यामध्ये चिन्नावल्ला कथा होती, काल त्याचा काला झाला. आता भुसावळामध्ये आरंभ आहे मुक्तानंद कॉलनीला. दिवसा तिथं कथा चालू आहे, तिथून आपल्यापर्यंत आलो. 2 कथांचा अखंड प्रवास होता, परंतु तुमचा उत्साह बघून कंसात बोलायचं तर भाग गेला, अवघा झाला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग. उमानगर नाही, संबंध महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मंदिरं मागच्या 2 वर्षात कोणत्या देवाची बांधली गेली? शाबास. आदरणीय पंडित प्रदीप मिश्राजी असू द्या, की पंडित धीरेंद्र शास्त्री असू द्या, का शेळगावकर माऊली असू द्या, का वळगावकर असू द्या, कुणाचं का निमित्त होईना भारत हिंदू राष्ट्र होण्याच्या उंबरठ्यावर उभा राहिला, याचा गर्व बाळगा सर्वांना. लक्षात घ्या. छोटी छोटी लेकरं बोलायला लागली श्री शिवाय. कधी मंदिरात न जाणारी माणसं मंदिरात चालली. तांब्या लपवून चालला एक असा. मी लांबून रोज महाराष्ट्रभर भ्रमंती लांबून आलो. हायवेवर तुमची गाडी वळवली. कुठं? हाडूच म्हटलं मंदिरात. म्हटलं काय लपवलंय? तांब्या. का? मी कधीच मंदिरात गेलो नाही माऊली, मला लाज वाटते. कोणी देखील त्याला लाज वाटते तरी तो मंदिरात जातोय. इथे नाम अर्थ हा सत्य सनातन हिंदू धर्माचा जे जे का रायगड्यांनो एक लक्षात घ्या. छोटी छोटी लेकरं बोलताय. माझ्या माता भगिनी, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, विनोद म्हणून नाही आबा, 2:15 वाजेला एक माया मी रोडनं चालताना पाहिली. आपले ते सहकारी प्रीतम महाराज, त्यांना म्हटलं गाडी ब्रेक मारा. तर महाराज तुम्ही काही करता, कोण आणि काय ती बाई चुडेल बिलेल होई, तर थांबा की थोडाच काच खाली करून बोलू म्हटलं. थोडा गाडीचा काच खाली घेतला आणि हळूच विचारलं, ताई कुठं निघाला? त्या बाईनं असं वळून बघितलं, हातात ताट होतं पूजेचं. मंदिरात 2:15 वाजेले का? महादेव कोरा सापडायला पाहिजे. माझी विनंती आहे सर्व बहिणींना, नक्की मंदिरात जात चला माई, पण घरच्या महादेवाला चहा पाजल्याशिवाय जात नका जाऊ अक्का. आता लोक यायला लागले आमच्याकडे की एवढं सांगा. एक लक्षात घ्या, त्या महादेवाला नक्की प्रसाद द्या, पण घरच्या प्रसादची पण चिंता करत चला. मला सर्वात जास्त फोन आमच्या संघाचे कार्यकर्ते प्रसाद दादांनी संपर्क केला. माऊली यायचं आहे बरं का, उमानगरची तारीख टाळायची नाही. येणार आहे दादा. खूप आनंद वाटला.
तुम्ही सर्वजण रोज येतात का असं कीर्तनाला? सर्व माता भगिनी? अरे वा. सासूच्या पण पाया पडतात का तुम्ही रोज? हो की नाही माय? असं असं करा दादा, त्यांच्याकडे दाखवा दादा, सर्वांकडे चेहरे दिसू द्या सर्वांचे. ठीक आहे, मी ओवी सांगतोय बरं का, विनोद म्हणून नाही. येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती आणि येर ते अनुष्ठिती सामान्य. इथं वाडवडील जसं वागतात ना गड्यांनो, त्याचं नाव धर्म ठेवलं जातं. वाडवडिलांनी जसं वागावं, एक बोलू, ज्ञानोबा तुकोबा असं वागून गेले की तो तुमच्या माझ्यासाठी धर्म ठरला. आणि माऊली म्हणतात, येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती आणि येर ते अनुष्ठिती सामान्य सकळ. हे जे सगळं कार्य चाललंय ना, हे धर्माचं कार्य आहे गड्यांनो. सार्वजनिक सप्ताह आहे ना ठाकरे बाबा. सर्वांना माझी विनंती राहील, फुल नाही फुलाची पाकळी देत चला. इथं बसलेल्या सगळ्या बहिणींनी एक एक जरी लाडकी बहीणचा हप्ता दिला ना, एक एकच, तुम्ही एक पैसा दोघे, प्रत्येक माणसाने जर तेवढंच मानधन जर दिलं तर तेवढं आपण व्यसनात घालवतोय गड्यांनो, तेवढं आपण दवाखान्यात घालवतोय. काय होईल महाराज, कथा कीर्तनाला जर आम्ही वाहून घेतलं, आम्ही मदत केली सरळ हातानं, हा उत्सव दरवर्षी केला तर आमचा लाभ काय होईल? आपल्या घरी जी छोटी लेकर आहे ना, त्यांच्यावरती सुसंस्काराचा ठेवा प्राप्त होईल. आपली लेकरं कीर्तनामध्ये येऊन बसतील, आपले लेकरं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहतील. हे जे लेकरू उभा आहे ना, तो कोणत्या का चेटीवर उभा राही ना, पण उभा आहे ना. ऐका ना, धन्य माता, त्याच्याकरता टाळी वाजवाल सर्वजण. धन्य माता पिता तयाची. त्यांचे आई बाबा माझ्या समोर असतील ना, तुमच्या चरणी दंडवत की तुम्ही तुमच्या पोराला कीर्तनात उभं राहू दिलं. नाही तर कीर्तनातून पोरं परत नेणारे मायबाप पाहिले मी मागच्या 25-27 वर्षात. त्यांना म्हटलं, उभं नाही नाही बाबा, तो त्याचं वय आहे का? त्यांना नड्या भरेल नाही म्हणे. 7-8 वर्षांनी भेटला, महाराज तुमची संस्था आहे ना? म्हटलं हो. याला पाठवायचंय का? तो कुणाचंच ऐकत नाही म्हटलं नड्या भरल्या ना त्याच्या, तुझ्या पोडीन तो थांबाता. काय होतं महाराज या कीर्तनातून? एक सांगू, 2 वर्षाचं बाळ मांडीवरती घेऊन श्रीमंत योगी तुकोबारायांची कीर्तन ऐकली पुणे जिल्ह्यामध्ये एका माईनं. परिसरात कुठे कीर्तन असलं की माई लेकाला कीर्तनात न्यायची आणि आईच्या मांडीवर बसून ते बाळ कीर्तन ऐकायचं. बघता 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 ते बाळ 12-13 वर्षाचं झालं. आणि त्यांच्या परिसरामध्ये त्यांची जिथं राहण्याची निवासाची व्यवस्था आहे, त्यांच्या राजवाड्याच्या बाजूला वाडी वस्तीवरती लोकनाट्य आलं, यात्रा जत्रा असावी. मित्र सांगत होते की तिथं या पद्धतीचं लोकनाट्य आहे. आपला मुलगा लोकनाट्यापर्यंत गेलेला नाही, फक्त गोष्टी ऐकतोय मित्रांकरवी. आई धावत आली बाहेर, कान पकडला पोराचा, घरात ओढत नेलं आईच्या अधिकारानं आणि कानमंत्र दिला, बाळा निजाम, कुतुब, आदिल, मोगल, इंग्रज, फ्रेंच, डच 4-4, 5-5 सुलतानीशाही महाराष्ट्राच्या छातडावरती थैथया नाचतायत. अरे मंदिराचे कळस पाडले जातात, तुळस उपटून फेकले जाते, लावता येत नाही कुंकू आई बहिणीला कपाडी आणि सुरक्षित नाही वारकऱ्याच्या गळ्यातल्या पवित्र तुळशीच्या माडी. आई बहिणीला उचलून नेऊन जलाल खाण्यात नाचवतात, त्यांच्या अब्रुशी खेळतात, त्यांचे अवयव कापतात, भाल्याच्या टोकाला आणि तलवारीच्या नोकाला लावतात. बाळा माझी विनंती आहे, मी तुळजापूरच्या भवानीला विनंती करून तुला जन्माला घातलाय, बाया नाचवण्यासाठी नाही, महाराष्ट्रातल्या आई बहिणीची अब्रू वाचवण्यासाठी तुला जगायचं. आणि त्या लेकरानं आईच्या चरणाला वंदन केलं. माई तुझं उरातलं स्वप्न मी सत्यात उतरवेल, लावता येईल कुंकू आमच्या आई बहिणीला कपाडी, शोभतील वारकऱ्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीच्या माडी, राहील आमच्या अंगणी पवित्र तुळस, शोभतील आपल्या मंदिरावरती कळस, भगवा आसमंतामध्ये डौलानं फडकवेल आणि ते स्वप्नात मी सत्यात उतरवेल. ते बाळ मोठं होऊन आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मिळालं. कोणीतरी विचारतं, ऐका जीवाचं कान करू, कोणीतरी विचारतं कोण होते शिवाजी महाराज? मी रोजच्या कीर्तनात सांगतो की 350 वर्षापूर्वी माँसाहेब जिजाऊंच्या कुशीतून जन्माला आलेलं एक निरागस बाळ म्हणजे शिवबा, अन्याय अत्याचाराच्या विरोधी पेटून उठलेलं एक भगवं वादळ म्हणजे शिवबा, गमिनी कावा, युद्ध नीती,
कूटनीती यासारख्या शास्त्राचा कळस म्हणजे शिवबा सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता या पवित्र विचाराची तुळस होते शिवबा. कर्दनकाडी मराठी माणसाला वेळीच जागवणारं भगवं वादळ होतं शिवबा. जनतेसाठी जीवाचं रान होतं शिवबा. महाराष्ट्रातल्या जनतेच्या गालावरती झणझणीत चपराक होते शिवबा. महाराष्ट्राची माणुसकी मोजण्याचं माप होतं शिवबा. तुमचा, माझा आणि समंद हिंदुस्थानाचा बाप होता राजा शिवबा. त्या छत्रपती शिवरायांच्या विचाराची ही माती आहे. ही माती शूरांची आहे, ही माती वीरांची आहे, ही माती साधूंची आहे, ही माती संतांची आहे. देखो मुल्क मराठों का है, यहाँ शिवाजी डोला था और मुगलों की ताकत को जिसने बोली हर हर महादेव की, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की. इस मिट्टी से तिलक करो ये ज्यांचं पाठ आहे त्यांनी बोला. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. ऐकायला भेटते ना. एक लक्षात घ्या, अयोध्येमध्ये राम मंदिर पूर्ण झालं. एका महंतानं माईक हातात घेतला. तुम्ही बघितलं असेल कदाचित टीव्हीवरती. हिमालयातला एक महंत आहे आणि बोलताना असं म्हटलं की अयोध्येत प्रभू रामांचं मंदिर पूर्ण होत आहे आणि विश्वात हिंदूंची जिथं जिथं मंदिरं टिकतायत याचं सगळं श्रेय त्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी राजाला जात आहे. हे आपलं वैभव आहे. लक्षात घ्या. शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वात्सल्य आणि जी म्हणजे जिद्द. एक लक्षात घ्या. छत्रपती शिवरायांसारखी दाढी ठेवून त्यांच्यासारखी मिशी वाढवून मी त्यांच्यासारखा दिसतो का, त्यापेक्षा मी त्यांच्यासारखा वागतो का, कधीतरी मनाला विचारा, कधीतरी मनाला विचारूया. पायात चप्पल न घालता नवरात्रीचे उपवास नाही तरी केले तरी चालतील. मी रोज सांगतो समाजाला, पायात चप्पल न घालता नवरात्रीचे उपवास नाही केले तरी चालतील. फक्त रस्त्यानं चालणाऱ्या प्रत्येक ताईकडे जगदंबेच्या नजरेनं बघ, भवानी घरी येऊन तुला आशीर्वाद देईल. हा मायबाब परमार्थ बाह्यरंगाचा नसावा गड्यांनो, अंतरंगाचा असावा. आणि अंतरंगाचा परमार्थ करणारे श्रीमंत योगी तुकोबाराया या जनसामान्यावरती दृष्टिक्षेप करतात. कोण आहे तुकोबाराया? ज्यांच्या गळ्यामध्ये फुटकाची विना त्याला दोन तार. आपल्याकडे खूप छान विना आहे, संपूर्ण तार व्यवस्थित आहे. पण ज्यांनी या संप्रदायाची कळसाची दोरा सांभाळली ना, त्यांच्या गळ्यात जो विना आहे तो फुटलेला आहे, त्याला दोन तार. आणि घाली येरघार पंढरीच्या. त्या श्रीमंत योग्यानं दृष्टिक्षेप केला या समाजावरती. बुडता हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा किंवा पडती काळा हाती म्हणून या. काळाच्या हाती हा जीव पडतोय. दया निर्माण झाली की बाबा रे, मोठ्या भाग्यानं माणूस म्हणून सृष्टीच्या पाठीवर जन्माला आलात. बडे भाग से नर तनु पाया. कबीर महाराज सांगतात, लख 84 फेरे फिरके सुंदर नर तनु पाया. किती योनी फिरलो तर 83,99,999 योनी फिरलो. त्या योनी बघितल्या देवानं जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा. परंतु देखून या सृष्टीचे सुख न वाटे जीवाते, मग मानवी प्रकृती बहु आदरे निर्मिली. कर्मत नव्हतं देवाला एकले न कंटेची, म्हणून या याने केले निर्माण 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5ही भूते भौतिके भिन्न भिन्न ऐसा लागवी हा माया सूत्रधारीने एक एकलाची असोनी झाला नाना करी. एकटा परमात्मा देवाला करमत नाही. अंडज जारस स्वेदज उद्भिद चारखानी 84 लक्ष योनी 3 गुणी सृष्टी निर्माण केली. त्यामध्ये सर्वात शेवटी प्राणी निर्माण केला मानव. सर्व प्राण्यांना आबोळधोबळ निर्माण केलं, पण माणसाला सुंदर निर्माण केलं. कितना प्यारा तुझे म्हणा. कामाचं आहे तेवढंच घेऊ ना, जेवढं आपल्या कामाचं आहे. किती सुंदर बनवलं. औट हात का मानव देह प्रभू श्रीरामने तुझं देह. हे बदलून टाका पुढचं. ऐका, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. सकाळ कोणी म्हणणार नाही कुत्र बी नव्हतं बा कीर्तन. त्यांच्याबद्दल प्रमाण आहे. तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकलू. अजून बोलू. मुमराबाद मध्ये रात्री चोर आले चोरी करायला. येणार नाही, फक्त कल्पना करा. मरायला येतील का ते? आले.
सगळं गाव शांततेनं झोपलंय, पण हा जगातला सर्वात जास्त इमानदार प्राणी आहे. त्याने ते अनोळखी माणसं पाहिले आणि भुंकायला लागला. क्या बात आहे. याला म्हणता लेणे के देणे पड गए. तो बी म्हणत होता चाल दे मी आता आहे. ऐका, त्याचं भुंकणं ऐकून कोणीतरी खिडकी उघडली, दरवाजा उघडला, गेट उघडलं, लाईट लागली, बाहेर प्रकाश पडला, दिवे लावलेत. लोकांनी पाहिलं की काहीच दिसत नाही, पण हा आकांत करतो. चोर पळाले होते हे सगळं खिडक्या दरवाजे वाजल्यानंतर. त्यातल्या एका माणसाला अति जागरण होतं. तो रोज कीर्तनाला जायचा, त्याला जागरण. त्याने दगड उचलला आणि त्या कुत्र्याला मारून फेकला. त्याला वेदना झाल्या, विवळलं तर फडलं ते. हे लोक झोपी गेले, पुन्हा द्वार बंद झालेलं आहे, दिवे बंद झाले, पण तो कुत्रा काही भुंकणं बंद करत नव्हता, कारण त्यानं उघड्या डोळ्यानं चोरांना. बरं, त्याचा आकांत ऐकून दुसऱ्या गल्लीतले कुत्रे भुंकायला लागले. तो आज ऐकून तिसऱ्या गल्लीतले बघता 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 पूर्ण गावात तो तसा विषय पसरला आणि 100 कुत्रे भुंकायला लागले. माझा प्रश्न आहे मंडळी तुम्हाला, किती कुत्र्यांनी चोर बघितले? तरी 100 भुंकतायत. मला एवढंच सांगायचं आहे, जर कुत्र्यावर विश्वास ठेवस, घरी गेल्यावर विचार करा. आपण माणस आहोत. संताची पायी हा माझा विश्वास. विचारतो एखादा माणूस, माऊलींनी भिंत चालवली, खरं आहे का? अरे, संत साहित्यानं मान्य केली, आमचा त्यावरती विश्वास आहे. तो म्हण नाही, माऊलींनी भिंत चालवली, यावर माझाही विश्वास आहे. मग आजच्या परिस्थितीला या पूर्ण सप्ताहाच्या यादीतला एखादा बाबा भिंत चालवून दाखवेल का? त्याचंही म्हणणं खरं खोटं नाही. आपल्याच बांधावर गाडी सोड दिली दे ना. मी त्याला म्हटलं इतर बाबांना सोडून दे, पण तुला माहित असेल कुठे जुनाट पडलेलं घर असेल, भिंत मला दाखव. नाही भिंत चालवले ना, परत फेटा नाही बांधणार डोक्यात. लाईव्ह कॅमेऱ्याला सांगतोय. कोणाला बघायची असेल, हवं तर आजचं कीर्तन सुटल्यावर मला भेटा, भिंत दाखवा. फक्त छोटीशी अट आहे का, ज्याला भिंत चाललेली बघायची त्यानं वाघावर बसून यायचं. चांग द्यावं लागेल ना. असं कधी कसं काही भिंत चालली? हातात सर्पाचा चाबूक पाहिजे आणि तो वाघ जमिनीवर चालायला नको, तो आकाशपंथी चालला पाहिजे. 2025 मध्ये कोणाच्या बापाकडनं आकाशात वाघ चालत असेल तर शंभो महादेवाचे आण घेऊन सांगतो, आजही भिंत चालेल. नवे हा सामान्य महिमा संतांचा तो महिमा बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही, शब्दाने हे वर्णन होणार नाही. विषांतर झाला आहे का? शब्दाला धन मानणारे वारकरी संप्रदायातले पाहिजे आहोत आपण. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाला रत्न म्हणून जगणारे आपण सर्व मायबाप आहात. त्या शब्द स्वरूपानं तुकोबाराने दृष्टिक्षेप केला की हा समाज बुडतोय. न मिळणारे नरतोन दयाघन परमात्म्यानं 84 लक्ष योनी फिरवल्यानंतर तुम्हा मला हा देह मिळाला. जन्मोजन्मी आम्ही, आणि तेव्हा या विठ्ठले त्या दयाघनानं तुमच्या माझ्यावर कृपा केली. आलेत आहात या जन्माला, पण इथं आल्यानंतर ज्या कार्यासाठी आपण आले आहात, अजाणता एक विसर आणि एक भूल आपल्याला पडलेली आहे. आणि मूळ धर्मापासून तुम्ही लांब चाललेले आहात. आणि धर्मापासून लांब निघालेल्या जीवांना तुकोबारा सांगतात की तुम्ही धर्म जाणलेला नाही, आणि धर्म न जाणल्यामुळे तुम्ही डोळे झाकून घेतले, प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धर्म तो न काढे, 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 धर्म तो न धर्म तो न
धर्म तोच करे धर्म तोच करे धर्म तोच करे काय साकी येन डोळ काय साकी येन डोळ काय साकी येन अभंगाच्या पहिल्या चरणाला आपण स्पर्श करतोय आणि खूप गोड म्हटलं बाबा. जे गायनाचे उपभोक्ते त्यांनाही कळणार आहे. त्या लोकांना गायन आवडतं आणि त्यांचा अंतःकरण प्रसन्न आहे की संगीत एक आराधना आहे, संगीत एक साधन आहे, संगीत एक तपश्चर्या आहे, संगीत दोन जीवांचं मिलन आहे, संगीत जीवाचं शिवाशी ऐक्य आहे, संगीत अंतरात्म्यानं परमात्म्याला मारलेली एक हाक आहे. म्हणून गाता येईल इयर पण या इयर दम टाकत नाही, हे दुर्भाग्य आहे. इतकं न जुळणारं प्रमाण दिलं एका भजनात. मी थोडं जबाबदारी बाबा थोडं लक्ष द्या. इतका राग आला त्या माणसाला, टाळ ठेवला आणि निघून गेला. बाकीचे भजने म्हटले माऊली नको तो बोलायला, तो घर निघ घ्या म्हणे. म्हटलं जाऊ द्या मला काय करायचं, तुमनं पाकिट टेन पाहिजे म्हणे. त्याकरता मी ठरवलं आबासाहेब तुम्ही काही म्हणा, मी असं म्हणेन एक नंबर होतो. विनोद सोडा. संगीत ही एक आराधना आणि एक साधना आहे गड्यांना. पहिल्या चरणाला आपण स्पर्श केलाय. धर्मापासून जीव लांब चाल. आता तो अक्षर आलाय बरं का. मी सिद्धांत स्वरूपानं मान्य करतोय का धर्म तो न कडे. जळगाव जिल्ह्यातले लोक आहोत आपण. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये खरा धर्म जगाला सांगणारे एक गुरुजी होऊन गेले माहिती. लोकांना पिंजरा चित्रपटातलाच गुरुजी माहिती आहे. कशी नशिबानं थट्टा आज मांडले, पण जगाला आईची महती सांगणारे आणि धर्म पटवून देणारे गुरुजी झाले परमपूज्य साने. ते म्हटले खरा तो, आणि मूळ त्या धर्मापासून जीव लांब चालला. धर्म म्हटला की एकच विचार आहे आपल्या डोक्यात, एक हिंदू दुसरा एक. लक्षात घ्या, रंग वाटून घेतले आपल्या लोकांनी. मला आजही टेन्शन आहे ते टरबूज कोणी घ्यायचं, ते वरतून हिरवा आहे म्हणजे वरतून मुस्लिम आहे, पोटमा हिंदू आहे. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी हम हिंदुस्तान हमारा. कुणाचाच विरोध नाही, पण ज्या धर्मात मी जन्माला आलोय मला स्वाभिमान आहे की मी हिंदू राष्ट्रात हिंदू म्हणून जन्माला आलोय. आणि तुम्हाला विनंती करतो, देवानं काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात येत नका जाऊ. विनंती आहे सर्वांना, देवाकडे आल्यानंतर काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात येत नका जाऊ. जगाच्या पाठीवरती सप्तद्वीप आहे, जम्बोद्वीपासारखं द्वीप नाही, आशिया खंडासारखा खंड नाही, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं गाव नाही, पांडुरंगासारखा देव नाही, ज्ञानोबा तुकोबांसारखे संत नाही, माता ज्ञानेश्वरी इतका गोड ग्रंथ नाही, वारकरी संप्रदाय इतका जुनाट पंथ नाही. अजून बोलू गड्यांनो, जीवाचं कान करून ऐका. कोल्हा इतकं कोणी लबाड नाही, काजळानंतर कोणी काळं नाही, मेघानंतर उदारता नाही, कर्णानंतर अवधार नाही, तुकोबरायानंतर सदैव वैकुंठ गमन सोहळा नाही, राजे छत्रपती शिवराया राजे छत्रपती शंभूराजानंतर
पुन्हा छत्रपती नाही, महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदू म्हणून आपण जन्माला आलो, याच्यापेक्षा मोठं परम सौभाग्य दुसरं कोणतं? आभार मानायला रोज मंदिरात येत चला. तुम्हाला आवडेल त्या मंदिरात जा. 2023 पासून एकाच देवाच्या मागे हात धुवून लागले आहेत लोक. कोणते? शाबास. कोणत्याही गावातून गाडी चालली ना, भजन ऐकायला भेटतं आम्हाला. मी रोज म्हणतो की भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, भोळ्या बेलाच्या पानाची. भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. उमानगरकर मायबाप, माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी हात वरती करून काही क्षण टाळी वाजवूया. अगदी सर्वांनी. ही जी टाळी आहे ना, ही अयोध्येच्या प्रभू रामचंद्रासाठी वाजवायची. ही टाळी कैलासच्या शंभू महादेवासाठी आहे. ही टाळी काशीच्या विश्वनाथासाठी आहे. ही टाळी द्वारकेच्या द्वारकाधीशांसाठी आहे. आणि तुमची माझी अंतकरणावर वाजणारी ही टाळी पंढरपूरच्या माझ्या बापासाठी. शाबास. भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची. शाबास. बेलाच्या पानाची. भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, त्र्यंबक राजा तुला म्हणती सांब सदाशिव भोळा. मंडळी हात खाली केले तरी चालतील, मात्र टाळीचा नाद उद्या महाराजांच्या मृदंगाच्या स्वरात. त्र्यंबक राजा तुला म्हणती सांब सदाशिव भोळा. तुझ्या मंदिरी दर्शन घेण्या भक्तही झाले भोळा. प्रसन्न होऊन दर्शन दे सांब सदाशिव हरा. भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, बारा ज्योतिर्लिंगामध्ये नाव तुझे रे देवा. गळ्यांना कधीतरी काशीचे विश्वनाथ, कधी हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ, कधी त्या नेपाळ नावाच्या प्रांतामध्ये पशुपतीनाथ, कधी त्या मध्य प्रदेशामध्ये ओंकारेश्वर, कधी उज्जैनचे ते महाकालेश्वर. आपण म्हणतो ना, अकाल मृत्यु हो मरे जो काम करे चंडाल का, और काल भी उसका क्या बिगाड़े जो भक्त है महाकाल. कधी गुजरात प्रांतामध्ये सोरटी सोमनाथ, कधी द्वारुक वनातले नागेश्वर, कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ, कधी ते परडीचे वैजनाथ,
कधी वेरूळचे कृष्णेश्वर, कधी नाशिकचे त्र्यंबकेश्वर, कधी पुणे जिल्हा आंबेगाव तालुका भीमाशंकर, कधी आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैलम मल्लिकार्जुन, आणि कधी त्या तामिळनाडूमध्ये शत्रुबंधेतू रामेश्वरम. 12 ज्योतिर्लिंगामध्ये नाव तुझे रे देवा, गौतम ऋषी मुनींनी तुझीच केली सेवा. प्रसन्न होऊन दर्शन दे कामसना शिवहरा, भोळ्या शंकरा. आवड तुला वेळात भेलाच्या मनाची, भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा. आवड तुला वेळात भेलाच्या मनाची, भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा. नम पार्वती पते किती आनंद आहे हो. एक लक्षात घ्या, विनेकरांनी जी पावली खेळली ना, मी एवढंच म्हणेन की धन्य जगी तोचे एक हरी रंगी विठ्ठल विठ्ठल. गोपाल कृष्ण भगवान ज्यांच्या श्रीमुखातून आपण कथेचं रसपान करीत आहात, आदरणीय बाबाश्री या ठिकाणी उपस्थित आहे. चरणी तुमच्या दंडवत. आपको मराठी समझ में आती है? कथा हिंदीतून आहे और हमें हिंदी जमती नहीं. कभी कभी जब ये सत्संग छूट जाता है तो काला क्या कीर्तन होता है. भगवान कृष्ण जी का जब हम चरित्र बताते हैं तब थोड़ी हिंदी बोलनी पड़ती है कि नंद भैया आपको लाला भयो, ती बोलावं लागतं थोडं थोडं. आपली हिंदी म्हणजे हमारी सायकल तुम्हारे बीच को लावू क्या. काय मजा आहे गड्या. अरे गाडी चालली, रस्त्यात बकरी बसली आहे, ड्रायव्हर दादा म्हणे बकरी कोणाची आहे. एक आजी ओट्यावर म्हणे, तो म्हणे बकरी किसकी आहे. ते आजी म्हणे मिसकी आहे. नाही जमत ना गड्या बोलू नये. म्हणून मी बाबा श्रींना विचारलं की आपको मराठी समझ में आती है क्या. एक लक्षात घ्या, सर्वात गोड भाषा हिंदी, अजून गोड भाषा मराठी, आणि सर्वात जास्त गोड भाषा आयराणी. सर्व भाषांची राणी आयराणी भाषेत. आमचे तेजे दादा आयराणी भाषेत आहेत. आबासाहेब तुम्ही सर्वजण आयराणी भाषेत आहेत. तुमच्याकडे रामरामच्या पुढे जी लावतात, आमच्याकडे रामराम करताना रामराम हो, तो रामराम करतो का दादागिरी करतो हे समजत नाही. मी नेहमी सांगतो रामराम तर प्रेमानं म्हणणं गड्या, भगवंताचं नामचिंतन आहे. त्याला ऐका जीवाचं गाणं. कथा व्यास शक्यतो येत नाही गड्यांना सत्संगात कीर्तनात. परंतु मला प्रसाद दादा म्हटले, आमचे ठाकरे बाबा म्हटले की महाराजजी प्रकाश दादाही म्हटले बाबाश्री येणार. तुम्ही आलात, खूप आनंद वाटला. आणि तुम्ही आम्ही खेळीमेळी एकमेका सहाय्य करून अवघे धरू असा युक्तिवाद आहे. मी सांगत होतो की आनंदाची लहरी आपल्या देशामध्ये चाललेली आहे गड्यांना. कधी न जोडला गेणारा समाज जोडला जातोय. लाखाच्या संख्येनं लोक आहेत हो कथा कीर्तनाला. लाख लाख, 100 150 एकर जमिनीचे ग्राउंड निर्माण करावे लागत आहेत. किती आनंद आहे. एक लक्षात घ्या,
हे फक्त भारतातच आहे बरं का. ऐसी चंद्रभागा ऐसे तीर ऐसा विटेवर देव कोठे तुम्ही कुणे तीर्थाला जा, बाबा ब्रजवासी आहे त्यांच्या सानिध्यात सांगतो, 1000 किलोमीटरचा प्रवास करून आपण तिथं जातो कुणे तीर्थावरती, तर मूळ मूर्तीला स्पर्श करू देत नाही बरं का. असं 10-12 फुटाचं अंतर ठेवून दर्शन घ्यावं लागतं. मी आता अमरनाथ जाऊन आलो, भला मोठा प्रवास, मरणाचा प्रवास करून तिथं पोहोचायचं, पण 10 फुटाचं अंतर ठेवून पाया पडायचं आणि तिथून ढकलून दिलं जातं. केदारनाथाला गेला तर तसंच दर्शन, बद्रीनाथाला गेला तसंच दर्शन, काशी विश्वनाथाला गेला तसंच दर्शन, बालाजीला गेलात तसंच दर्शन. जगामध्ये एकच देव आहे जो सर्वांना आपल्या पायाला हात लावू देतो, आणि तो देव आपल्या महाराष्ट्रात माझा पंढरपूर. हे कौतुक आहे आपल्या देवाचं. एक लक्षात घ्या. मी नेहमी कथा कीर्तनात सांगतो, केदारनाथला गेलो मी, मंदिराच्या पाठीमागे भली मोठी शिळा आली आहे. 2012-13 जो पूर आला त्याच्यात, तिथे एक साधू बघितला मी, 22 फुटाची जटा आणि 17 फुटाची दाढी, नखांची चुंबळ, कळकळीत वैराग्य प्रतिपादित केलेला महात्मा, अंगाला विभूती पासलेली, दंडाला रुद्राक्ष, लंगोटी सुद्धा नाही कमरेला, करदोळा नाही, दिगंबर अवस्था. मी पाया पडायला गेलो, झोपला होता महात्मा, जटांचीच शेज तयार करून, त्या केसांच्याच 22 फूट जटा होत्या, आयुष्यात न कापलेले केस, 17 फुटाची दाढी, त्या दाढीने अंग झाकलेलं आणि त्या जटांनीच शेज तयार केलेली. मी पाया पडायला गेलो, आता संन्यासी महात्मा, त्यांच्यासारखेच महात्मे बाजूला बसलेले, माझ्यासोबतचे म्हणत होते, महाराज नका जाऊ, ती लोक क्रोधी असतात. मी म्हटलं आपल्याकडे असे महात्मे नाही आहेत, इतकी कडकडीत वैराग्य प्रतिपादित केलेले, इतक्या जटाभार असलेले. मला वंदन करायचं यांना, त्यांना नमस्कार करायला त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना खुणवलं की मला पाया पडायचं आहे. त्यांनी विचारलं मला, काय चरण स्पर्श करण्यात हक्क, आणि त्यांनी तसेच पडले असताना, झोपले असतानाच मला विचारलं, सत्संगी हो? म्हटलं जी हाँ. कहाँ से आए हो? मैं म्हटलं महाराष्ट्र से. महाराष्ट्र में से कहाँ से? म्हटलं जलगाव से. कारण मी मनात विचार केला, या बाबाला स्वतः बादली, दामणगाव नांद्रन तुरखेडाना आवार विदगाव मुमराबाद ये सापडाव, नाही तर आपलं कळगाव शेळगाव कोडे सापडे. एका शब्दात म्हटलं जलगाव साहेब. तसा महात्मा उठून बसला, गड्यांनो जीवाचं कान करून ऐका, आणि मला पुन्हा विचारलं, आप सच्चाई में जलगाव से आए हो? जी बाबा. आणि ते उठून बसले, माझ्यासोबत जे 48 जण होते आणि ते 50 फूट लांब पळाले. आता काय करा नाही बाबा. एक मला म्हणे, विनाकारण आगाऊपणा करेल बाबा तुम्ही, तो महात्मा उठी बसेले म्हणे. चिमटा जवळ केला त्या बाबानं आणि मला तिसऱ्यांदा विचारलं, आप सच्चाई में जलगाव से आए हो? मी उभाच होतो ना. जी बाबा. त्यांनी त्यांच्यासारख्या साधूला बोलवलं, सांगितलं त्यांच्या एका शिष्याला, इधर एक आसन लाव. त्यांचं जे साहित्य त्यात दरभाच्या गवताचं आसन होतं, ते आसन टाकलं आणि मला म्हटले बैठो. आज महादेवाच्या दरबारात सांगतोय, मला या बसायला भीती वाटत होती, कसं काय बसायचं बाबा एवढ्या मोठ्या महात्म्याजवळ. बैठो, डरो मत. बसलो मी. त्यांनी चौथ्यांदा विचारलं, सच्चाई में जलगाव से आए हो? जी बाबा. मी चौथ्यांदा त्यांना म्हटलं, जलगाव से थोड़ी दूरी पर हमारा गांव है, लेकिन हमारा डिस्ट्रिक्ट जलगाव. त्यांच्या जवळच्या साधूने त्यांना विचारलं, कोण आहे बच्चा? तर त्या इतर साधूंना म्हणत होते, ये माँ मुक्ताबाई के गाव से आए. ही ओळख आहे आपली. आपली ओळख मुक्ताबाई, आपली ओळख कवयित्री बहिणाबाई, आपली ओळख कवयित्री बहिणाबाई आहे. ज्यांना अक्षराची ओळख नाही पण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाईचं नाव आहे, हा आपल्यासाठी फार मोठा स्वाभिमानाचा भाग. लक्षात घ्या, आपण त्या बहिणाबाईच्या जिल्ह्यातले लोक आहोत. तुमची माझी माय कवयित्री बहिणाबाई, तुमची माझी आई जगाची मालकीन आईसाहेब मुक्ताबाई. आपण मुक्ताबाईच्या जिल्ह्यातले लोक आहोत. आपण ओनवदेवाच्या जिल्ह्यातले लोक आहोत. आपण मनोदेवीच्या जिल्ह्यातले लोक आहोत. आपण
सप्तशृंगी मातेच्या शिरागडच्या जिल्ह्यातले लोक आहोत. आपण पद्मालयाच्या जिल्ह्यातले लोक आहोत. आपण कण्व मुनींच्या जिल्ह्यातले लोक आहोत. कण्व आश्रम आहे ना कानडद्याला. पांडव प्रतापामध्ये वर्णन आहे आपल्या जिल्ह्याचं. त्या भीमा दादानं त्या बकासुराचा वध केला. एक चक्रवर्त नगरी. एक लक्षात घ्या, गणेश पुराणात थोडक्यात वर्णन येतं, पांडव प्रतापात वर्णन येतं, आपल्या जिल्ह्याचं कण्व मुनींचं वर्णन महाभारतात येतं, शरभंग ऋषींचं वर्णन रामायणात येतं. ऐका ना गड्यांनो, मुक्ताबाईचं वर्णन संत नामदेवाच्या गाथ्यात येतं. महाभारताची काही पर्व आपल्या जिल्ह्यात यावलला लिहिली गेली आहे. आपला जिल्हा इतका पुनीत आणि पावन, व्यासमुनींचा चरणस्पर्श या जिल्ह्याला झाला. आपल्या जिल्ह्यामध्ये पाटणा देवी आहे. वाल्मिकी ऋषी काही काळ या जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात, चाळीसगावपासून 7-8 किलोमीटर अंतरावरती रांजणगाव वालझिरी आहे, तिथं थांबलेले आहेत. पवित्र पावन पुनीत जिल्हा आहे आपला. किती कौतुक करावं. अजून जिल्ह्यातल्या काही घटना मला माहीत आहे. पुढचं तुम्हाला जर सगळंच ऐकायचं असेल तर फोनपेला पैसे टाका, मी सांगेन. आता नाही, आपल्या कामाचंही तेवढं सांगतो. ऐका, विषांतर झालंय. पहिल्या चरणाला आपण स्पर्श केलाय. मूळ धर्मापासून जीव लांब चाललाय. धर्म याने जाणलेला नाही, एक लक्षात घ्या. संत साहित्याचा अवतार धर्मरक्षणासाठी झाला. धर्मरक्षावया कारणे साधू होता ती अवतीर्णे. साधूचा अवतार धर्मरक्षणासाठी होतो. धर्मरक्षणासाठी करणे आटी आम्हास. लक्षात घ्या, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य मज सोडवी दातारा कर्मापासून. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडेशी. भगवंताचाही अवतार धर्मरक्षणासाठी, संतांचाही अवतार धर्मरक्षणासाठीच. भगवंत स्वतः म्हटले, ते वेळी आपुलेचे नाही काय वारे मी साकार होऊनी अवतरे, मग अज्ञानाची अंधारी गिडवण्या घाली. ऐसिया काजा लागी अवतरे मी योगी योगी, आणि परी ह्याची ओळख येतो जगी विवेकी. पवित्र आणाय विनाशाय धर्म संस्थापनार्थ संभवामी युगे युगे. अधर्माचा नाश आणि धर्म रक्षणासाठी देवाचा अवतार, साधूचाही अवतार, संताचाही अवतार त्यासाठीच आहे. एक लक्षात घ्या, आम्ही वैकुंठवासी आलो बोलिले जे ऋषी साच भावे. आणि त्यातून वारकरी संप्रदायाचे कळसाची धुरा सांभाळणारे श्रीमंत योगी सांगतात, ज्या धर्म कार्यासाठी साधू संताचा भगवंताचा अवतार होतो, त्या मूळ धर्मापासून आपण लांब चाललेले आहात. खरा तो एकच आहे धर्म. मी युक्तिवादान तुमच्या समोर बोललो. धर्म तो न कळे, आणि धर्म न कळल्यामुळे काय झाकेले डोळे डोळे बंद करून घेतले. तुका म्हणे ये लोकेच्या व्यवहार आणि नका डोळे. कौतुक बरं, या जीवाने डोळे बंद करून घेतले, झाकून घेतले, धर्मापासून हा लांब चालला. याचं काही कारण असेल ना, तुकोबरा कारण सांगतात अभंगाचं. जीव भ्रमली या कामे, जीव भ्रमली या दुसऱ्या चरणाला आपण स्पर्श करतोय. आबासाहेबांनी गोड प्रगट केला आहे का. जीव भ्रमली या कामे आणि कैशी कडो येती वर्म. ऐका, 2 अक्षर आहेत बरं का काम, पण इतका वाईट आहे. पहिलंच नाव या कामाने बोलवल्यांच्या यादीमध्ये, ज्यांच्या दरबारात कीर्तन चाललंय
धडक मारली शंकरा, केला ब्रह्म ह्याचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा लाविला, जेणे तो येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, मदन तो केवळ पंचानन, केवळ पंचानन. किती आनंद आहे ना विठोबाजी यांच्या जीवनात. हे आता असं आहे, किती आनंद घेतला एक लक्षात घ्या. या रे नाचू प्रेमानंदी राम नामाची या चंदे कथा कीर्तनात पावली खेळताना नाचताना खंत व्यक्त करायची नाही. आपल्याला एक रोग लागेल, लोक काय म्हणतील. लोकांनी कुणाला सोडलाय? या लोकांनी प्रभू रामचंद्राची पत्नी सुखांना नांदू दिली नाही. या लोकांनी भगवान कृष्णाला एकाच जागेवरती राहू दिलं नाही. या लोकांनी तुकोबांना गावात भजन करू दिलं नाही. या लोकांनी ज्ञानोबांना मधुकरी मागू दिली नाही. या लोकांनी मुक्ताबाईला पुरणपोळी भाजायला खापर भेटू दिलं नाही. या लोकांनी नाथबाबांच्या अंगावर 108 वेळा थुंकायला लावलं. हे तेच लोक आहेत. हे कीर्तन सुटल्यावर मला बरोबर येतील याच्यात काय? नाही 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 नाही, जनवंदो अथवा निंदो आम्हा काय त्याचे. माझं तरी वैयक्तिक जीवन आहे. जग काय म्हणेल याची चिंता करायची नाही. जगन्नाथ काय म्हणतील याची भीती बाळगायची. जगाच्या मालकाची भीती बाळग. लोकांचं काय हो? तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे वागा. तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील मनाच्या विरोधी वागा. लक्षात घ्या. टूट जाते और रिश्ते जो खास खास होते और दुश्मन भी बन जाते दोस्त जब जेब में पैसे होते. हे जग आहे काय? या जगाकडे लक्ष द्यायचं. माझी विनंती आहे सर्वांना, कीर्तन सोडताना काही मिनटं उरली आहे आपली. माझी विनंती आहे सर्वांना, खिशातला पैसा जपून वापरा, बोलताना शब्द सांभाळा आणि आरोग्य सांभाळा. आरोग्य एकदा गेलं की पैसे देऊन विकत घेता येणार नाही. आरोग्य गेलं गेलं गेलं. तरुणपणात काही पण चुका करू नका. शुभम करोति कल्याणम आरोग्यम. सगळ्यात मोठी श्रीमंती जेव्हा ICU मध्ये माणूस भरती केला जातो ना, तेव्हा त्याला कळतं की बिल्डिंग कामाची नाही, गाडी कामाची नाही, प्रॉपर्टी कामाची नाही, संपत्ती कामाची नाही, नातेवाईक कामाचे नाही. कामाचं काही असेल तर आपलं आरोग्य आहे. कवई नाही तर ऐकत नाही तो कोणाचं. तो उलट ना आम्हाला म्हणतो कोण दे केले खायलो पिलो लोयलो. म्हटलं एक दिन मरी जाऊन शेठी जाऊ. हे जीवन आहे का? अरे सगळं पुन्हा पुन्हा भेटेल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्मही पुनर्भार्या येत सर्व किंतु नर शरीर न. सगळं भेटेल गड्यांना येतं पुन्हा पुन्हा. पुण्यानं म्हणतात दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे. म्हणून माझी विनंती आहे, आरोग्य सांभाळा, शब्द सांभाळा. शस्त्रामुळे जखम झाली तर बरी होते, पण शब्दामुळे झालेली जखम बरी होत नाही. आणि खिशातला पैसा जपून वापरा, कारण पैसा नाही ना तर काही नाही. तुम्ही म्हणाल असं का? आपल्या जिल्ह्यापासून मुंबईपर्यंत किमान 65% पेट्रोल पंपाचे मालक मला नावाने ओळखतात. डिझेल भरून देणारी मंडळी मला विचारतात आज कुठे चाललात? माऊली आजची सेवा कुठे आहे? मुंब्राबादला. पण डिझेल भरल्यावर कोणीच म्हणत नाही राहू द्या. नाही का? पैसा नाही ना, काहीच नाही. पैसा सांभाळा, कामी येईल आयुष्याच्या वडणार कधीतरी. आणि जो सांभाळलाय तो कुठेतरी धर्मकार्याला खर्च करा. कारण जशी देहाची शुद्धी स्नानानं होते तशी धनाची शुद्धी आपला हात कधीतरी पुढे झाला पाहिजे. कधीतरी पुढे झाला पाहिजे. माझ्याकडे तंबाखू आहे, तू चुना देतो का? नाही. हाच तो पवित्र यदि दान पुण्य. आपला हात कधीतरी दानात पुढे आपली पाय कधीतरी चालली पाहिजे. कुठं? पाऊले चालत. आपल्या कंठात कधीतरी देवाचं नाम आलं पाहिजे. आपल्या हृदयात कधीतरी परमात्म्याविषयी ब्रह्मनिष्ठा राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि योग्य वयात हे सगळं सांभाळा. आठवड्यापूर्वीची घटना आहे, गावनं नाव नाही सांगावं तुम्हाला, कारण कोळे कोळे कोणा कोणा अंदा फंदा लटकी जास्त त्यांपेक्षा नको डोक्याला ऐका जीवाचं काम करून. कीर्तन सुटलं 11:15 वाजेला. ती मंडळी मला म्हटली 9 ते 11चं कीर्तन. एक व्यक्तीला माळ टाकायची. यार म्हटलं गड्या मी एकटा आलोय, लांबचा प्रवास आहे. नाही महाराज चला की. नेलं. कीर्तनात जेवढी गर्दी बसली ना अशी अर्धी तरी गर्दी त्याच्या दारात होती.
मलाच नवल वाटाय असा कोण भाग्यवान आहे तो माळकरी होतोय म्हणून एवढ्या लोकांना आनंद आहे. त्यांच्या घरात गेलो ना 10-15 महिला अशा डोक्याला हात लावून बसल्या होत्या आणि ज्याला माळकरी करा नाही तो असा उताना पडेल होता. 89 वर्ष 3 महिने वय होत त्यांना. मी मग एवढा भाग्यवान शिष्य अख्ख्या महाराष्ट्रात कोणताच कीर्तनकार बाबांना नाही होई म्हटलं का आता का मार टाकताय. महाराज 3 दिवसापासून त्यांना खाली टाकलाय ते मरत नाही म्हणे. कदाचित त्यांनी जीव अडकेल होई तो मरायला पाहिजे म्हणून माळकरी करत होत त्याला. तुम्हाला किती लोकांना वाटतं की हे लोक आपल्यावर प्रेम करतायत. अरे ऐका गड्यांनो, आपण जर मेलो ना तर नवीन झाडं लावायची गरज नाही. लाकडं तयार आहेत, रडणारे तयार आहेत, उचलून नेणारे तयार आहेत. स्मशानभूमीत जागा शिल्लक आहे. आपल्या मरणाचं जेवणारे तयार आहेत. फक्त बळवंत साहित्य पण तयार आहे. हे फक्त आपला श्वास बंद होण्याची वाट बघतायत. जन हे सुखाच्या दिल्या घेतल्याचे अंत हे गाडीचे. त्याला विषांतर झालं असेल मी सांगू इच्छितो. जेवढा काही सत्कर्म करायचं असेल तारुण्यात करून घ्या. दुसरी विनंती, तारुण्यात परमार्थाला आरंभ करा. म्हातारपण आपलं सुखात जाईल. परमार्थाच्या आनंदात जगा. अजून विनंती करतो सर्वांना, कधीतरी अन्नदानात सहभागी व्हा. अन्नदानासारखं जगात दुसरं पुण्य नाही. आणि घरात म्हातारे मायबाप असतील, हवं तर मंदिरात वारीत जात नका जाऊ. त्या म्हाताऱ्या आईवडिलांची मनापासून सेवा करा. मला माहीत नाही, जबाबदारीनं बोलतो, देवाची भक्ती केल्यावरती देव भेटतो की नाही मला माहीत नाही, पण मायबापाची सेवा करा. जगाचा मालक घरी भेटायला आल्याशिवाय राहत नाही. याचं ज्वलंत उदाहरण पंढरपूर. पुंडलिकरायांनी कोणाची सेवा केली? मायबाप केवळ कासे. पुंडलिके काय केले? आणि जिवंतपणे करा. अजून विनंती बरं का, जिवंतपणे. मेल्यानंतर गावाला पंगत नाही दिली तरी चालेल. जिवंतपणे मायबापाची सेवा करा. श्राद्धाचं कीर्तन केलं बापूजी मी 10 ते 12. फिटं सोडलं, निघण्याची माझी घाई. आणि घरातली म्हातारी आली, म्हटली महाराजजी काही करू नका, जेवण करून जा. माई मी श्राद्धाचं खात नाही. म्हटलं भजनी मंडळीला जेवू द्या. म्हटलं ते जेवणार नाही, पण आपल्यातला एक गायबाने म्हणे मला भूक लागेल. थांबलं ना. 3 जिल्हे ओलांडून यायचं होतं इकडे कीर्तनाला. बरं पंगत तेव्हा बसणार होते जेव्हा पितळ जेवणार होते. आणि ज्यांना पितळ सांगेल होतं 40 मिनिटं उशिरा आले. गडाळाचे काटे वाढत सरकत होते, माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. 265 ते 270 किलोमीटर अंतर कापून जळगाव जिल्ह्यात कीर्तनाला यायचं होतं. गड्यांनो ती माणसं आली, पाटं मांडली, ताटं मांडली, पक्वान्न वाढलं. त्यांनी त्या ताटातलं अन्न 11वी-12वीतलं लेकरू होतं त्या घरातलं, त्याच्याकडे दिली. आगारीत टाकायला घास, आगारीच म्हणतात ना, ते लेकरू आगारीत घास भरवत होतं. आणि त्याची आजी म्हणत होती घाई करू नको. ते पोरगं म्हणायचं ते महाराज घाई करतायत आजी, मी बसेल ना, महाराजले कधी जाऊच देतं मग बोल. एक लक्षात घ्या, बुकाला यायला नव्हतं म्हाताऱ्यानं अजून. एक लक्षात घ्या, त्याचे आजोबा वारले होते, त्या बाळाचे वडील वारले होते, त्याची आई, ते आजी आणि ते बाळ. लक्षात घ्या. त्या लेकरानं घास भरवले. म्हटलं आजी झालं का समाधान? पूजा करायची, ओवाळायचं पाणी. त्याची आजी म्हटली बाळा तू विसरतोय, तुझे आजोबा कधीतरी खायचे. ते लेकरू तंबाखू चुन्यावाल्याला शोधत होतो. 17 मिनिटांत तो तंबाखू चुना घेऊन आला. त्यानं तंबाखू चुना घातला. आजी झालं समाधान? त्याची आजी म्हटली तुझे बाबा कधीतरी प्यायचे. बासुंदी. ओ ममराबादकर मायबाप बासुंदी म्हणतोय मी. थोडं व्यवस्थित आहे का गड्यांना? बासुंदी आणली, ती घातली. मला वाटलं म्हातारी काही उमजू देणार नाही. मी त्याला म्हटलं बेटा इकडे, बाबाला जे जे आवडतं ते तुम्ही आगारीत घालताय ना. बाबाला सर्वात जास्त आजी आवडत होती. घालतो का म्हातारीला तर आगारीत? अरे जिंदे बाप को रोटी ना देवे और मरे बाद पचतइयो, मुठ भर चावल लेके कौवा बाप बुलइयो, अनाड़ी दुनिया. भजन एक बोलू,
प्रेताला खंदा दिला की पुण्य मिळतं असे म्हणणारे लोक ज्या दिवशी जिवंत माणसाला आधार द्यायला शिकतील ना गड्यांनो, त्या दिवशी आपली महाराष्ट्राची माती सुजलाम आणि सुफलाम होईल. हा माझा वैयक्तिक विचार आहे. कभी प्यासे को पानी, ज्यांचं पाठ आहे त्यांनी बोला. पिलाया नहीं बाद में अमृत पिलाने से क्या फायदा. गंगा नहाने हरिद्वार काशी गया. इथून काशीला गेला माणूस, इथून हरिद्वारला गेला, ऋषिकेशला गेला. कशासाठी? ऐका ना, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. गंगा स्नानासाठी. का तर गंगेत बुडी मारली की सगळी पाप धुतली जातात, पाण्यात ती पाप वाहून जातात. म्हणणे सगळी पाप पाण्यात वाहून जातात, पण तेच पाणी बाटलीत भरून तो पुन्हा घरी घेऊन येतो. हा, आता घरी जाताना विचार करा खरं आहे की नाही. तन को धोया मगर मन को धोया फिर गंगा नहाने का. भल्या माणसं शरीर धुतलं रे तू, पण मन मात्र. एक सांगू, मन निर्मळ करा. आपल्या ग्रामपंचायतीनं आपल्या दारात नळाला जे पाणी दिलं आहे त्या नळाच्या पाण्यानं आंघोळ करा. 50 वर्ष ज्याच्या भिंतीला भिंत लावून राहत आहेत त्या शेजाऱ्याशी उभे आयुष्यात भांडण करू नका. तुम्हाला गंगा स्नानाला जायची गरज पडणार नाही. सर्वांग निर्मळ. चला ऐका, मी सांगत होतो काम. पहिलं नाव महादेवाचं. अजून सोपं सांगतो ऐक. जळगावला फुले मार्केट आहे, कापडांची दुकान आहेत. एक आजोबा कापडाच्या दुकानासमोर ठेवलेल्या प्लास्टिकच्या पुतळ्याकडे बघता बघता खाली पडले. तोंडच फुटलं म्हाताऱ्याचं. 1400 रुपयाचा चष्मा फुटला, नाकाची अनवटी तुटली, 2 दात पडले आणि रक्त गळायला लागलं. 2-4 पोरं धावले, त्या म्हाताऱ्याला उचललं, वरतीच नेऊन बसवलं. काय बघताय बाबा, त्या बाणात पोरगीन पाय पडणं म्हणे. लोक म्हणे पोरगी दे का, ते विमानकडे देखते. त्यांनी दाखवलं तो प्लास्टिकचा पुतळा, तो टॅचू, ती नकलीच चुनरी, नकलीच केस. म्हातारी रडता रडता थांबली, म्हटली वयगी पण सोयनी म्हणे. म्हणलं त्यांचा वाद झाला, पण मला शिकायला भेटलं. सगळे पुरुष मंडळी ऐकून जा, प्लास्टिकने बाई सुद्धा तोंड फोडस गड्या. सगळ्यांच्या नादी लागा. कनक आणि कांता यापासून लांब राहा. परद्रव्य परनारी याचा धरी तू विठाळ. जग डोक्यावरती घेऊन नाचेल तुला. रावणाची लंका सोन्याची होती, काय कमी होतं रावणाकडे? 5 लक्ष घरं पाषाणाची, 7 लक्ष विटेबंदी, कोटी घरं काशाची, कोटी तांब्याची, शुद्ध कांचनाची, 7 कोटी 80,000 पत्न्या, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, 33 कोटी देव बंदी शाळेत होते. नारद तुंबर सभेत गायन करायचे, मेनका उर्वशी तिलोत्तमा रंभा घृताची अद्रिका सभेत नाचायचा, ब्रह्मदेव पुराण सांगायचा, वरुणदेव घरी पाणी भरायचा, अग्निदेव वस्त्र धुवायचा, चंद्र सूर्य सडा समार्जन करायचे, इंद्रदेव माळा गुंफायचा, 6 पत्न्यांचं बाळणपण करायची, 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. शनी शिंगणापूरच्या शनी भगवंतालाही पायाखाली दाबण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. कल्पना तर करा, एवढ्या ऐश्वर्यात जगला लंकापती रावण. 4,32,000 वर्षाचं कलियुग, 8,64,000 वर्ष द्वापारयुग, 12,96,000 वर्ष त्रेतायुग, 17 लाखाच्या पुढे 28,000 वर्ष कृतयुग. या 4 युगाची एक चौकडी. असं 14 चौकड्यात जगला तो रावण. ऐका, रावण मेला. रावणाची मंदोदरी नावाची राणी इतर राण्यांसह रावणाचं प्रेत बघायला आली. आलिंगन दिलं होती ना, जगातली एक महान पतिव्रता होती. आलिंगन दिलं तिनं रावणाच्या प्रेताला, दुःख व्यक्त केलं. थोडं दुःख तिचं शांत झालं आणि नंतर बाजूला होऊन वानर आनंद उत्सव साजरा करत होते. त्या वानरांना विचारते, बंदरो रुको ना, वो का आप? बोले कौन? जिसने सारी दुनिया को पराजित कर दिया, उस दशानन को भी जिसने मार दिया, वो राम देखना है मुझे. आणि एका वानराने बोट केलं बघा, ते राम आहेत. समुद्राच्या लाटा उभ्या राहत होत्या आणि मंदोदरी लगबगीन तिकडे गेली. लाटांपासून काही अंतरावरती प्रभू रामचंद्र, काही अंतरावरती लांब समुद्राच्या लाटा जिथपर्यंत पोहोचत नाही तिथं बसले होते. लाटांकडे शांत वृत्तीने बघत होते. अवतार कार्य सांगतेला जाते. अवताराचं जे मुख्य प्रयोजन होतं
ते सिद्धीला गेलं, रावण मी मारला याचा आनंद प्रभूंच्या अंतकरणात होता. मंदोदरी मागून येत होती. आता जर तिने एकच पाऊल पुढे टाकलं असतं तर तिच्या अंगाची सावली प्रभूंच्या अंगावर पडणारच होती. पण पवन देवानं अचानक श्रुती सांभाळली. त्या मंदोदरीच्या पायातल्या पैंजनाचा आवाज प्रभू रामांच्या कानावर आला आणि प्रभूंनी तर्क काढला, कोणतरी बाई आपल्या दिशेने एखादी माय माऊली येते. प्रभूंनी मागे वळून बघायच्या अगोदर पटकन उठून उभे राहिले, 4 हात पुढे सरकले, माघारी फिरले, मंदोदरीला बघितलं, हात जोडल्याने विचारलं, मैया कोण हो आप? सांगितलं, ज्या लंकापती रावणाला तुम्ही मारलं ना त्यांची धर्मपत्नी आहे मी. मंदोदरी म्हणतात या देहाला. आणि प्रभूंनी हात जोडले, मैया हो सके ना तो मुझे माफ कर देना. तुमचा मालक सर्वार्थानं परिपूर्णत्वाला होता, पण तुमच्या मालकाच्या जीवनातली सगळ्यात मोठी चूक त्यानं अधर्म केला. आणि जब जब होवे धर्म की हानी, अधर्म वाढतो ना माई तर माझा अवतार होता. मंदोदरी माता म्हटली, माझा रागच नाही तुमच्यावरती, मला फक्त बघायचं होतं कोण आहे तो राम, की ज्याचं नाव त्याच्या पत्नीने घेतलं, तिच्या अंगाला जो वारा लागला तो ज्या झाडा झुडपांना लागला तर त्या झाडा झुडपाच्या पर्णातून ध्वनी निघत होता, श्रीराम जय राम जय जय राम. मला फक्त राम बघायचा होता, पण अहो भाग्य की मला राम जाणता आला याच देही याच जन्मी. प्रभू रामचंद्र म्हटले, काय राम जाणला तुम्ही? तुमच्या लंकापती रावणात आणि या रामात काय अंतर आहे? रावणाची जिचा नवरा मारून टाकलाय ना तरी ती माऊली म्हणते, माझ्यापेक्षाही सुंदर चंद्र सूर्यालाही लाजवतील अशा तेजस्वी 80,000 राण्या असताना सुद्धा वल्कले नेसलेल्या वनवासी जीवन जगणाऱ्या माता सीतेवरती वाईट नजर टाकतो त्याला लंकापती रावण म्हणतात. आणि दुसऱ्याच्या श्रीची सावली सुद्धा अंगावर न पडू देता 4 हात बाजूला सरकतो त्याला मर्यादा पुरुषोत्तम राम. आणि रावणातलं अंतर आहे 13.5 वर्ष त्याच रामायणामध्ये जवान वहिनीसोबत वनात राहिले लक्ष्मण, पण कधी वाईट दृष्टी आपल्या वहिनीवरती पडू दिली नाही. त्या लक्ष्मणाने काम मारलं. मंजिरी नावाची बाई भंडाऱ्यावर आली, महाराजांनी तिच्याबद्दल उद्गार काढले, जाई हो तू माये नकरी सायास आम्ही विष्णुदास. त्या तुकोबरायांची कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकली. कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी उचलून आणली, ती धनाच्या पेटीत आली. राजांनी सन्मानाने तिला परत पाठवलं. तो काळ तर इतका भयानक होता की ज्या काळामध्ये मराठी मातीतल्या आई बहिणीवरती अत्याचार होत होते तरी सुद्धा राजांनी तिला आई म्हणून सन्मानानं परत पाठवली. कोणी म्हटलं माहित नाही, पण गोळ आहे. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका सुभेदाराची ती सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान. लक्षात घ्या, ज्या काळामध्ये या मातीतल्या आई बहिणीवरती अत्याचार होतोय, पण ते जसं वागतायत तसं आपण वागायचं नाही. कारण ही शिकवण श्रीमंत योगी तुकोबरायांची होती. दुसऱ्याची आई ती आपली आई, दुसऱ्याची बहीण ती आपली बहीण. एक बोलू, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि तुकोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या वारकरी संप्रदायाचा पाईक होण्याची पात्रता कुणाची आहे? भजन करा सांगतो. विठाल आपल्या मोठ्या शहरातल्या आपल्या जवळची जी शहर आहेत, जळगाव आहे, अजिंठा चौफुली आहे. रात्रीच्या प्रसंगी तिथून प्रवासी वाहतूकच्या गाड्या येतात आणि एखाद्या प्रवासी गाडीतून, एखाद्या ट्रॅव्हलमधनं किंवा एखाद्या बेल्ला रेल्वे स्टेशनच्या बाजूनं एक ताई आलेली आहे. रात्रीची 2, 2:15, 2:30 वाजेची वेळ आहे. स्मशान शांतता आहे, तिला गाडी मिळत नाहीये. 21-22 वर्षाची दिदी आहे, पुण्याला मुंबईला शिकते किंवा जॉब करते. आली आहे गावाकडे, पाठीला बॅग आहे, मोबाईल तिचा स्विच ऑफ झालाय. फोन लावेल बापाला भावाला तर रिक्षा नाही आहेत, कुठं गाडी मिळत नाही. आणि 25-26 वर्षाचा मुलगा त्याच मार्गाने मोटरसायकलवर एकटा आला. गोरी पान कांतीतली ती ताई आहे. त्याने तिला बघितलं, पुढे गेला होता, गाडी वळवली मागे आला. त्या ताईच्या अंगावर शहारे उभे राहिले, पण तो जवळ आला, त्याने गाडी थांबवली. त्या ताईच्या जवळ गेला आणि म्हटलं, ताई घाबरू नको, छत्रपती शिवरायांच्या विचारानं जगतोय,
माझी बहीण म्हणून तुला सन्मानानं तुझ्या घरी पोहोचवतो ही म्हणण्याची मानसिकता आणि तिला सुखरूप तिच्या घरी पोहोचवण्याची मानसिकता ज्याच्या रक्तात असेल ना तो छत्रपती शिवरायांचा मावळा असतो. तो श्रीमंत योगी तुकोबारायांच्या संप्रदायात ज्ञानोबांच्या संप्रदायाचा पाईक ठरतो. एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या. हा संप्रदाय हेच शिकवतोय आपल्याला. काम क्रोध बकरा मारा आणि पूजा आणि हा जीव कामाच्या अधीन गेला, कामाने भ्रमवित केल्यामुळे लक्षात घ्या अनेक जणांची नाव आहे. धडक मारली नारदा, केला ब्रह्म याचा, ही सगळी प्रमाण. धडक मारली नारदा, केला रावणाचा, दुर्योधना मारली, घेतला भस्मासूर मुकला, त्याची गती झाली. आणि विश्वामित्राचा रका ऋषी नाडीला काम जीव भ्रमलिया कामी कैशी कळो येते वर्म. का महाराज हा जीव धर्म विसरला, हा वर्मही विसरला. याचं कारण काय म्हटले, हा विषयाच्या आरी गेला आणि विषयाचा माज इतका वाईट आहे की हा जीव लाच सुद्धा बाळगत नाही. अभंगाचं चरणाला आपण स्पर्श करतोय. गावातले आहेत का बाबा? एकदा टाळी वाजवा सर्वांनी म्हणून. कारण सांगतो इथले गावातले भजनी आहेत ना, यांना सांभाळा. एक कीर्तनकार बाबा जर कमी झाले तर दरवर्षी हजारो निर्माण होत आहेत. पण एक भजनी जर कमी झाला ना, 2-2 पिढ्यांपर्यंत भजनी नाहीये. तुम्ही सर्वजण मान्य कराल भजनी वाढले का कमी झाले? जे आहेत त्यांना सांभाळा. आणि छोटी लेकरं कीर्तनात येत असतील त्यांना येऊ द्या. भविष्यात ते कीर्तनकार, गायक, वादक, कथाकार काय होतील न होतील, पण या देशाचे सुजाण नागरिक होतील आणि मरेपर्यंत शुद्ध भावनेने आपल्या आईवडिलाला सांभाळतील एवढा संस्कार त्यांना कीर्तनातून नक्की लाभेल. म्हणून त्यांना कीर्तनात येऊ देत चला. या भजनी मंडळीनं आपल्या दारात कीर्तनाला आले ना, वर्ष श्राद्ध, पुण्यतिथी, बारसं, वाढदिवस, वैयक्तिक कीर्तनं झाली ना आपल्या घरी, एक चांगल्या क्वालिटीचं उपकरण, चांगली टोपी त्यांना भेट देत चला. लोक या भजनांना टोप्या कोणत्या देतात माहिती आहे? ज्या मरणमा धरणमा सगळीकडे फिरेले त्याच ना शेवटना मुक्काम भजनी आहे. अरे ही इतक्या श्रीमंत बापाची लेकर आहे ना, यांच्या बापा इतका श्रीमंत, तुमच्या माझ्या बापा इतका श्रीमंत जगात कोणीच नाही. जयाची येद्वारी आणि अंगी ऐसे बळ. रावणाची लंका सोन्याची होती, भगवान कृष्णाची द्वारका सोन्याची होती. रावणाची लंका जळाली, भगवान कृष्णांची द्वारका बुडाली. 850 वर्ष झाली तरी आळंदी गावामध्ये माझ्या ज्ञानोबांच्या दारातला सोन्याचा पिंपळ अजूनही डौलानं उभा आहे. वारकरी संप्रदायाची श्रीमंतीच्या श्रीमंतीतले लोक. बोल म्हटलं दादा, विषांतर झालं, पुढे चालतो व्हायचा. जीव भ्रमली या कामे
आणि कैशी कळो येती वर्म विषयाचा माज काही धरून येते लाज ओवी लिहितात ज्ञानोबरा की विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू या जीवासी झाला. 2,500 रुपये किलोनं गिर गाईचं नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेलं तूप मिळतं. ऐका 2500 रुपयाचं 1 किलो भर गिर गाईच्या दुधापासून निर्माण झालेलं तूप मिळतं. ते 2,500 रुपयाचं 1 किलो तूप आणलं, गटारीतून एक बेंडूक काढला आणि त्या तुपात ठेवला की इथं राहा. त्याला आनंद त्या 2,500 रुपये किलोच्या तुपात आहे का सगळ्या गावाची घाणवा त्या गटारीत आहे. असे बरेच बेंडूक आहेत. गटारीतले म्हणतोय मी. लक्षात घ्या, गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोड. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी परित्या हुरुनी गोचीड. पदराचार दूध आहे पण गोचीड दूध पित नाही, रक्त पित. लक्षात घ्या, हा जो विषय आहे ना, एकदा संचारला विषय ओढी भुलले जीव आता यांची कोण कळलं. विषयाचे सुख येथे वाटे गोड आणि पुढे अवघड यमदंड. विषयाची चरवणी दिली आयुष्याची गाडणी. शेवटचा सिद्धांत सांगतो आणि थांबतो. ऐका, बरेच जण त्यांच्या त्यांच्या ताकदीन पापण्या उचलत आहेत म्हणून मी थांबणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, खूप काही विषय तुमच्या समोर मांडायचे होते पण काय झालं ना प्रसाद दादा, हा कॅमेरा चाललेला आहे आणि ज्या आपल्या काही गुप्त घटना आहेत त्या कॅमेऱ्यासमोर बोलू नये. धर्म जागवायचा असेल ना मग कॅमेऱ्याच्या समोर मांडणी करायची नाही. याच्यानं काय होतं माहिती आहे का, जे विरोधक आहे ते जागृत होतात की यांचं काय चाललंय हो. एक लक्षात, तुम्हाला असं वाटतं का फक्त आपणच बघतो? नाही ना, इथून शोध घेतला जातो काय काय चाललंय यांचं. एक लक्षात घ्या, विषयांतर होईल. फक्त एक विनंती करतो सर्वांना जाताना, इथं जेवढ्या कुमारिका दिदी बसले असतील ना, तुमच्या गावातून संघाची कार्यकारिणी माझ्या समोर आहे. विश्व हिंदू असतील, बजरंग दल, सनातनचे साधक, हिंदुत्ववादी संघटनाचे बरेच कार्यकर्ते आणि हिंदू धर्मातले माझे सगळे मायबाप तुम्ही माझ्या समोर आहात. विनंती करतो पायाला हात लावून, विशेष करून तरुणांना, तुमच्या शक्तीची तुमच्या बळाची या हिंदू धर्माला गरज आहे. आणि तुमच्याकडे शक्ती आणि बळ तेव्हाच टिकेल जेव्हा तुम्ही निर्व्यसनी जीवन जगाल. व्यसनापासून लांब राहा, निर्व्यसनी जीवन जगा. आपल्याला आवडेल त्या विश्व हिंदू असेल, बजरंग दल असेल, संघ असेल, तिथपर्यंत पोहोचा. वाहून घ्या देव देश धर्मासाठी. लोक विचारतात महाराज संघ म्हणजे काय? संघ ही एक नशा आहे जी गद्दारांना चढत नाही आणि राष्ट्रभक्तांची ती नशा उतरत नाही, त्याला संघ म्हणतात. एक लक्षात घ्या, राष्ट्राच्या हितासाठी सदैव तत्पर. लक्षात घ्या, सदैव रात्रंदिवस चाललंय हो आमच्या सगळ्या युवकांचं कार्य. आयुष्य वाहिलंय देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी. इथंच बसलेल्या जेवढ्या कुमारिका दिदी आहे ताई, आजच्या कीर्तनाचं सार तुमच्या समोर विनंती करतो. एखादा वर्ग शाळा कमी शिकत आहे, तुम्हाला निंता नाही आलं शेतात तरी चालेल, तुम्हाला स्वयंपाक व्यवस्थित जमला नाही तरी चालेल, फक्त एक करा, कर्माचा नाही धर्माचा भाव म्हणून विनंती करतो. मला लेख नाही आहे, मला बहीण नाही दिली पांडुरंगानं, तुमचा धर्माचा भाव म्हणून कुमारिका दिदींना विशेष माझा वैयक्तिक पदर तुमच्यासमोर पसरून मी विनंती करेल की ज्या आईनं तुम्हाला जन्म दिलाय तिच्या डोळ्यात तुमच्यामुळे पाणी येऊ देऊ नका. आणि ज्या बापानं तुम्हाला लहानाचं मोठं केलंय त्या ईश्वरा समान बापाची मान समाजात खाली वाकेल असं चुकीचं पाऊल टाकू नका. एवढंच घेऊन जा. माझा संघ त्याला गेलाय, माझं कीर्तन सोडणार आहे मी, कीर्तन जाणार आहे मी. आमचं काय चाललंय, आम्ही कधी पूर्वेला, कधी पश्चिमेला, कधी उत्तरेला तर कधी दक्षिणेला जातोय. माझ्या सांगण्यातून लव जिया सारख्या महाराक्षसापासून हिंदू धर्मातली एक जरी लेख वाचली ना तर माझं आयुष्याचं कीर्तन सार्थकी लागेल. म्हणून आम्ही कीर्तनातून हा प्रचार करतोय, म्हणून हा प्रसार आम्ही समाजासमोर करतोय. वास्तविक बघता आम्ही हे बोललो काय आणि नाही बोललो काय, एक लक्षात घ्या गड्यांनो. माझी एखादी ताई वाचावी, माझी एखादी बहीण या महाराक्षसापासून वाचावी. लवजियाद नावाचा एक महाराक्षस पसरलेला आहे. एखाद्या हिंदू पोरीला जाड्यात अडकवून तिला मुलं उत्पन्न करण्याचं मशीन समजलं जातं. आणि तिनं जर त्या सगळ्या गोष्टीला विरोध केला तर कालांतरानं तिचं रक्तही विकलं जातं, तिच्या किडन्याही विकल्या जातात, तिचं लिव्हरही विकलं जातं, तिचं हृदयही विकलं जातं, तिच्या सगळ्या अवयवाची विक्री करण्यात येते. का तर ही हिंदू धर्मातून आली आहे म्हणून.
कारण ती तिकडनं पुन्हा इकडे परत येऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल महाराज एखादा पुरावा सांगा ना लाईव्ह कॅमेरा समोर. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं की नाही, ती मुंबईची एक ताई, काय नाव होतं अजून, श्रद्धा, आई वडिलांनी हात जोडले होते, बेटा नको जाऊस ना, ऐकत नव्हती. ज्याच्यासोबत गेली त्याच्या मनाची तृप्ती झाल्यानंतर त्याने इलेक्ट्रॉनिक कटरनं तिचे 35 तुकडे केले. तुम्ही बघितलंय ना सर्वांनी, मी सांगणं काही नवीन नाही ना. टीव्हीवर पाहत होता नाव का महाराष्ट्र पूर्ण भारत देश त्या ताईला 18 दिवस फ्रीजमध्ये ठेवली. ते रोज एक तुकडा नेऊन शहराच्या बाहेर टाकत होता. वाचा या गोष्टीपासून, माझा वैयक्तिक पदर पसरतोय. आणि बहिणींना विनंती आहे, भाऊबीजेची पर्वणी अजून जातेच आहे. पुढे जी रक्षाबंधन भाऊबीज येईल ना, तर विनंती करतो आपापल्या भावाला, तुमचा सख्खा भाऊ असेल, चुलत असेल, मानलेला असेल, मावस भाऊ असेल, ज्या भावाला तुम्ही ओवाळतात त्याच्याकडनं एक दिवाळी घेऊ नका ताई. प्रत्येक बहिणीनं एक दिवाळी त्यांना सांगा की कीर्तनकार दादा आला होता आमच्या उमानगरला, त्या दादातर्फे एक विनंती आहे, मला साडी चोडी देऊ नको, मला मोबाईल पैसे देऊ नको, मला सोनं देऊ नको. फक्त ज्या पवित्र नजरेने तू माझ्याकडे बघतो ना, तीच नजर जगातल्या प्रत्येक स्त्रीबद्दल आणि मुलीबद्दल ठेवशील, एवढीच मला असं वाटतंय. कारण जे अत्याचार करणारे ते पण कोणाचे भाऊ आहेतच ना. जर ही मागणी केली तर महाराष्ट्रातला किमान 80% अत्याचार कमी होईल. गड्यांनो थांबलं पाहिजे, ही काळाची अत्यंत गरज आहे म्हणून तुमच्यासमोर मांडलं. मी सांगत होतो की विषयाचा माज काही धरून दिलास. ही वेळ संपली आपली. 8:30 ते 10:30 तुमचं कीर्तन आहे. मी 15 मिनिटं जास्त घेतले आहेत आणि मीटर किती बी फिरू द्या, बिल तेवढंच येतं. म्हणून थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीस नेले, येत माझे उरले पाहिजे. हक्काच्या 2 चरणाचा भाव अजून माझा बाकी आहे. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा. विठोबा जय विठोबा.